सर, काय आहे मानदेशी संस्कृती, ज्या संस्कृतीचा मूळ संपूर्ण जगाला पडलेला आपल्याला बघायला मिळतो? या मानदेशामध्ये अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करणारा शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, ऊसतोड कामगार, रंगकामगार, माथाडी कामगार आणि नव्यानं त्याच्यामध्ये भर पडलेला गलाई कामगार, सातत्यानं या भागावरती निसर्गाची अवकृपा असल्यामुळं ही सगळी मंडळी आपले वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी स्थलांतरित होत असतात आणि त्यांच्या एकत्र येण्याचा हा एक उत्सव म्हणजे इथं असणाऱ्या जत्रा, खेत्रा, यात्रा. जत्रा आहेत, खेत्रा आहेत, यात्रा आहेत, ही गावठी म्हण आहे, जत्रा, खेत्रा, यात्रा. आणि या यात्रांच्या माध्यमातून मग ती आरेवाडीच्या विरोबाची यात्रा असू दे, शिंगणापूरच्या महादेवाची यात्रा असू दे, म्हसवडच्या पंचक्रोशीमध्ये असणाऱ्या धुळोबाची यात्रा असू दे, ह्या सगळ्या ज्या यात्रा आहेत, या सगळ्या यात्राला हा समाज जमत असतो. आणि याच्यामध्ये विशेष करून ह्या भागामध्ये मोठ्या संख्येनं राहणारा धनगर समाज हे सगळे आपले सण, आपल्या असणाऱ्या देवदेवतांची भक्ती प्रामाणिकपणे करत असतो. आणि ह्या यात्रांच्या माध्यमातून मानदेशामध्ये एक वेगळी संस्कृती आहे. मग याच्यामध्ये देवाची पहिल्या दिवशी जो यात्रेचा दिवस असतो त्या दिवशी गोड्या जेवणाचा नैवेद्य केला जातो. त्यानंतर आपल्या असणाऱ्या पै पाहुण्यांना, त्या देवाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तमंडळींना परत दुसऱ्या दिवशी बकरी कापली जातात आणि मांसाहारी जेवणाचा सुद्धा नैवेद्य केला जातो. आणि त्यानंतर आपल्या पाहुण्यापायांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या देवाची मनोभावे सेवा करून त्याला साकडं घालून ही असणारी मंडळी आपापल्या गावी परत जात असतात, आपल्या उद्योगधंद्यामध्ये रमत असतात. जी हे तीर्थस्थळ आहे त्या ठिकाणी प्रशासनाचा म्हणजे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडा वेगळा आहे असं वाटते. कारण त्या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांच्यासाठी, यात्रेकरूंच्यासाठी ज्या सोयीसुविधा द्यायला पाहिजे त्या सोयीसुविधा त्या ठिकाणी दिसत नाही. खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी या मानदेशाचा आणि या मानदेशामधल्या विशेष करून धनगर समाजाचा अभिमान वाटतो. आपण हिंदू संस्कृती म्हणतो, हिंदुस्थानची संस्कृती म्हणतो, परंतु खऱ्या अर्थानं या हिंदुस्थानची आणि हिंदूंची संस्कृती जपण्याचं काम वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या, दशकानुदशकं जर कोण करत असेल तर ह्या महाराष्ट्राला आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या या मानदेशातला धनगर समाज अतिशय ताकदीनं करतो असं मला वाटतं. परंतु थोडंसं प्रशासनाकडून या असणाऱ्या यात्रा जत्रामध्ये ज्या बेसिक पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत त्या सुविधांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं अशी खंत या ठिकाणी तुमची या चॅनलच्या माध्यमातून, या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला व्यक्त करावीशी वाटते. त्याचं कारण म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा तुटवडा असतो, त्याचबरोबर ऊन खूप मोठ्या प्रमाणात असते, तिथं मेडिकल कॅम्प असावा, त्याचबरोबर पाण्याची सुविधा प्रशासनाकडून केली जावी. आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच लोकांच्याकडे वाहनं आहेत, तर वाहन तर नसतात, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या शौचालयाचा प्रश्न. ह्या महिलांच्या जो शौचालयाचा प्रश्न आहे, जी फिरती शौचालय असतात ते शासनानं विशेष करून त्या भागातल्या प्रशासनानं त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि महिलांसाठी आणि तिथं येणाऱ्या यात्रेकरूसाठी जी फिरती शौचालय आहेत ती फिरती शौचालय उभी केली पाहिजे. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला आपली वारी चालू होते त्या वारीच्या ज्या ठिकाणी वारीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाकडून, काही स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्याकडून, नॅशनल लेवलवरती काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्याकडून तिथं मोठ्या प्रमाणामध्ये असे फिरते टॉयलेट्स, त्याचबरोबर पाण्याची सुविधा केली जाते. अशी सुविधा या असणाऱ्या विशेष करून धनगर समाजाच्या या मानदेशामध्ये होणाऱ्या यात्रा आहेत त्याच्यामध्ये धुळदेवची यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भरते, कुरुंदवाडच्या बिरोबाची यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भरते, आरेवाडीच्या बिरोबाची यात्रा आहे, खरसुंडीची यात्रा आहे. अशा अनेक यात्रा नावं घेतील तेवढी कमी आहेत. छोट्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र ह्या सगळ्या भागातून येणाऱ्या भावी भक्तांची सेवा करण्यासाठी ह्या सगळ्या सुविधा झाल्या पाहिजेत अशी मला एक या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या मधून इच्छा व्यक्त करावी वाटते. तीर्थस्थळांचा पण विकास झाला पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय तीर्थक्षेत्रांचा विकास हा एक राज्य शासनाचा फार मोठा असा उपक्रम आहे. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जी तिथं तीर्थस्थळ आहेत त्या तीर्थस्थळांचा विकास जो चालू आहे त्याच्यापेक्षा अजून गतिमान, अजून पारदर्शक
आणि अजून चांगला झाला पाहिजे असं मला वाटतं.